जन्मकुंडलीतील चंद्र. तर ज्योतिषशास्त्रात सूर्याला राजा म्हटलाय तर चंद्राला राणी, सूर्याला आत्मा तर चंद्राला मन, इतकं जन्मपत्रिकेमध्ये चंद्राचं महत्त्व आहे. जन्मकुंडलीतील चंद्र जर 6-8-12 स्थानी असेल, नीच राशीत असून पापग्रहांच्या अशुभ दृष्टीत असेल, चंद्र राहू युती इत्यादी अशा अनेक गोष्टींमुळे चंद्र बिघडला असेल तर त्या व्यक्तीला बऱ्यापैकी मानसिक विकाराला सामोरे जावं लागते. तर मित्रांनो, एका गावात एक राणी होती. ती अधिकाऱ्याने फक्त राणी होती, तर ती मनाने मात्र खूप अस्थिर होती. तिच्याकडे संपत्ती, सत्ता, सेवक सगळं होतं, तरी तिचं मन मात्र सतत भीती, शंका आणि न्यूनगंडाने भरलेलं असे. गावातील लोक तिला अस्थिर, वेंधळी, भित्री राणी म्हणत, कारण ती प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढत असे. एक दिवस राजवाड्यातील आरसा फुटला. राणीला वाटलं हा अपशकुन आहे, कोणीतरी मला हटवण्याचा कट रचतोय. मित्रांनो, ती रात्रभर झोपू शकली नाही. दुसऱ्या दिवशी एका दासीने चुकून पाण्याचा कलश पाडला तर राणी ओरडली, माझं राज्य जा संपणार. हळूहळू तिच्या मनातील भीतीचा परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागला. त्यामुळे तिला डोकेदुखी, छाती धडधड, थकवा जाणवू लागला. डॉक्टर, वैद्य, हाकीम यांचे औषध सुरूच होते, पण आराम मात्र मिळत नव्हता. कारण रोग शरीरात नव्हता, तर तो रोग मनात होता. त्याच राज्यात एक वृद्ध साधू आला. त्याने राणीला विचारलं, राणीसाहेब, तुम्हाला तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण वाटतो? राणी म्हणाली, माझे शत्रू राजवाड्यातच लपले. साधू हसला आणि म्हणाला, नाही राणीसाहेब, तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या मनातील भीती आहे. ज्या विचारांना तुम्ही सतत पाणी घालत आहात तेच विकार बनून शरीरातून वरती येत आहेत. साधू महाराजांनी तिला दररोज शांत बसून अंतर्मनात पाहायला सांगितलं. काही दिवसांनी राणीला जाणवलं, घडणाऱ्या घटना तशा लहानच आहेत, पण आपण उगीच त्याचा बाऊ करून आपली मानसिक स्थिती बिघडून घेत आहे. तर मित्रांनो, जन्मपत्रिकेतील चंद्र बिघडला तर बऱ्यापैकी या कथेतील राणीसारखी त्या व्यक्तीची अवस्था असते. आत्मविश्वास कमी होणे, ती व्यक्ती स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू लागणे, निर्णय घेण्यात घाबरणे, ताण, चिंता, सतत भीती, असुरक्षितता, काळजी, मानसिक दुर्बलता, त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्यासारखी स्थिती, मानसिक संबंधावर त्याचा परिणाम, लोकांशी संवाद कमी होणे, एकटेपणा किंवा कुटुंब मित्रांपासून दूर राहणे किंवा शिक्षणात अडचणी, लक्ष केंद्रित न होणे, स्मरणशक्ती कमी होणे, कार्यक्षमता घटणे, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणे, रडू येणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी खूप दुखावले जाणे, झोप न लागणे, थकवा, डोकेदुखी, भूक कमी होणे यासारखे परिणाम दिसू लागतात. तर अशा व्यक्तीच्या चंद्र या ग्रहासोबत पत्रिकेतील संपूर्ण ग्रहांचा अभ्यास करून काही ग्रहांचे जप तसेच ध्यान धारणेसाठी त्या व्यक्तीला षटचक्र ध्यान साधनेचा अभ्यास देऊन तज्ज्ञ ज्योतिषाने त्या व्यक्तीचे मनोबल वाढवले तर ती व्यक्ती नक्कीच यातून मित्रांनो बाहेर पडू शकते. प्रभाकर जंगम, धन्यवाद.